स्वामी समर्थ. तर भगवान शंकराचे 16 सोमवारचं व्रत कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचे सगळे नियम किंवा उद्यापन कसं करायचं सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. पहिल्या सोमवारी ह्या व्रताची तुम्ही सांगता करू शकता, म्हणजे सुरुवात करू शकता. कसं करायचं? सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, पांढरे वस्त्र परिधान करायचे. घराजवळ असेल, घराच्या तुमच्या जवळ जर पिंड असेल, म्हणजे मंदिर छोटंसं असेल, तिथे पिंड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर घरी येऊन तुमच्या घरात जर पिंड असेल छोटीशी तर त्या पिंडीवरती सुद्धा तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक कसा करायचा? सगळ्यात अगोदर जल घालायचं आहे, त्यानंतर पंचामृत घालायचं आहे, त्यानंतर पुन्हा जल घालायचं आहे, म्हणजेच पाणी घालायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती छान असा अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे पिंडीला. त्यानंतर तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे. तर बेलपत्र वाहताना नेहमी पालथे बेलपत्र असे टाकायचे आहेत. बेलाची पाने ही अशी पालथी पिंडीवरती ठेवायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला पांढरी फुलं ही व्हायची आहे. त्यानंतर तुम्हाला पोथीचं वाचन करायचं आहे. पोथीचं वाचन झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला पूर्ण उपवास करायचा आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला आळणी उपवासच करायचा आहे. म्हणजे 16 सोमवार जे तुम्ही व्रत करणार आहात, 16 सोमवारपर्यंत तुम्हाला अजिबात मिठाचं खायचं नाही. आता शक्यतो उपवास असल्यावर बरीच लोक चिवडा वगैरे खातात, वेपर्स खातात, त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, म्हणजे मीठ हे असतंच. त्यामुळे तुम्हाला मिठाचं अजिबात खायचं नाही, ही काळजी घ्या. शक्यतो कडक उपवास करतात, अगदी निराहार राहून, आणि संध्याकाळी सोडला जातो. पण जर तुमचा काही हेल्थ इश्यू असेल किंवा काही त्रास असेल तुमचा, तुम्ही उपवाशी नाही राहू शकत, तर तुम्ही फळं खाऊ शकता. तर संध्याकाळी उपवास कसा सोडायचा तर ते सांगते. चुरमाचा लाडू हा तर सगळ्यांना माहिती असेल. गव्हाच्या पिठापासून चपाती बनवतात आणि त्या चपातीपासून त्या चपातीच्या चुरा करून त्याच्यामध्ये गूळ आणि तूप हे 2 मिश्रण घालून त्याचा लाडू केला जातो. तर त्याचा 3 भाग करायचे, म्हणजेच 3 लाडू त्याचे बनवायचे. त्यानंतर एक लाडू तुम्हाला पिंडीला, तुमच्या घरातल्या महादेवाची पिंड जी तुम्ही पूजा केली आहे त्या पिंडीला नैवेद्य दाखवायचा आहे. दुसरा भाग म्हणजेच त्या लाडूचा किंवा तसा जरी चुरमा तुम्ही ठेवला तरी पण, जर दुसरा भाग तुम्हाला मंदिरात शक्य असेल जाऊन वाटायचा तर वाटू शकता, किंवा घरात तुम्ही प्रसाद म्हणून जरी तुम्ही घरातल्यांना वाटला तरी पण चांगलंच आहे. आणि तिसरा भाग जो राहणार आहे त्याच्यावरतीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. दुसरं काहीही खाऊन उपवास सोडायचा नाही. तुम्ही म्हणाल की आपण इतर दिवशी जे उपवास करतो, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे उपवास केले जातात, खिचडी वगैरे खाल्ली जाते संध्याकाळी साखर संगीताने, म्हणजे जे पंचपक्वान्न आपण बनवतो ते खाऊन उपवास सोडायचा का? तर नाही. जर 16 सोमवार जर करत असाल तर तुम्हाला फक्त चुरमाचे जे लाडू बनवणार आहेत, आत्ताच सांगितलं, जो तिसरा भाग उरणार आहे तो तिसरा भाग हा तुमच्यासाठी आहे. आणि तेवढ्यातूनच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीसुद्धा खायचं नाही, भातसुद्धा खायचा नाही. फक्त तेवढंच खाऊन तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. असं प्रत्येक सोमवारी करायचं आहे. आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आता पहिला सोमवार येत आहे, तर 16 सोमवार व्रत करायचं असेल तर ह्या सोमवारपासून तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता. आता ह्या महिन्यामध्ये 4 सोमवार पडतात, तर त्यानंतर तुमचे पुढचे 4 असे करून तुम्हाला 16 सोमवार हे व्रत तुम्हाला पूर्ण करायचं आहे. शेवटच्या सोमवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते पण सांगणार आहे. पण त्याच्याच अगोदर हे सांगणार आहे की तुम्हाला पोथीचं वाचन करायचं आहे. कहाणी जी आहे ती बोलायची आहे घरामध्ये. 108 वेळा तुम्हाला षडाक्षरी मंत्र हा ओम नमः शिवाय हे बोलायचं आहे. कमीत कमी 108 वेळा तरी बोलायचं आहे. हे 16 सोमवारपर्यंत हे सगळी सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटच्या सोमवारी, म्हणजे जो 16वा सोमवार येईल त्या दिवशी काय करायचं आहे तर ते मी आता सांगणार आहे. 16 सोमवार झाले की आपल्याला 17व्या सोमवारी उद्यापन करायचं आहे. कसं करायचं तर 17वा सोमवार ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला सगळ्यात अगोदर स्नान वगैरे करून
स्वच्छ कपडे परिधान करून, शुभ्र पांढरी शुभ्र कपडे परिधान करून तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे. छान अशी पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पिंडीला अभिषेक घालायचा आहे. घरी यायचं. त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी 5 किलो गव्हाचं पीठ किंवा शक्य नसेल तर 1.25 किलो गव्हाचं पीठ, त्यापासून जेवढ्या चपात्या होतील तेवढ्या चपात्या बनवायच्या. त्याचा चुरमा करायचा. म्हणजेच मगाशीच सांगितलं, गूळ आणि तूप हे साजूक तूप वापरायचं आहे आणि ह्याचा तुम्हाला चुरमा करायचा आहे. आणि मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे त्याचे 3 भाग करायचे. त्याचा एक भाग तुमच्या घरातल्या पिंडीची जी तुम्ही पूजा केलेली आहे 16 सोमवारपर्यंत, तर तिथे तो नैवेद्य दाखवायचा आहे. दुसरा भाग तुम्ही घरातल्या तुमच्या माणसांना वाटू शकता किंवा मंदिरात जाऊन तिथेही लोक असतात त्यांनाही वाटलं तरी पण चांगलंच आहे. आणि जो तिसरा भाग राहणार आहे तो तुम्ही खायचा आहे स्वतः. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 16 जोडप्यांना जेव घालायचं आहे. 16 जोडप्यांना तुम्ही सकाळी सांगायचं आहे की संध्याकाळी आमच्या इकडे जेवायला या. म्हणजेच 16 सोमवार केलेले आहेत तर संध्याकाळी जेवणासाठी या. आणि त्या जोडप्यांना तुम्हाला जेव घालायचं आहे. पंचपक्वान्न बनवायचं आहे. अर्थात ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ते बनवू शकता. जे जेवण आपण नेहमी इतर कार्यक्रमांना बनवतो तेच जेवण बनवायचं आहे. त्यामध्ये काही असं वेगळं नाही. पुरी भाजी असं काहीसुद्धा, चपाती काहीसुद्धा तुम्ही ते बनवू शकता. गोड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर यथाशक्ती त्यांना काहीतरी दान द्यायचं आहे, दक्षिणा द्यायच्या आहेत. ब्राह्मण काकांना बोलवायचं आहे, त्यांनासुद्धा काहीतरी दान द्यायचं आहे. त्यांनासुद्धा यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्यायच्या आहेत. आणि ज्या 16 जोडप्यांना तुम्ही बोलवणार आहेत तर त्यांना त्या जी महिला असेल तिची ओटी भरायची आहे. तिला साडी, ब्लाऊज पीस, नारळ अशी तिची ओटी भरायची आहे. आणि जे तिच्यासोबत तिचे मिस्टर असेल त्यांना तुम्ही कपडे देऊ शकता. पांढरी म्हणजे कापड मिळतं तर ते जे कपडे शिवायसाठी जे कापड मिळतं ते तुम्ही त्यांना देऊ शकता. असं 16 जोडप्यांना तुम्ही यथाशक्ती तुम्ही हे दान देऊ शकता. खूप चांगलं असं मानलं जातं. खूप पवित्र हे जे व्रत आहे 16 सोमवारचे हे मानलं जातं. जी काही तुमची इच्छा असेल, ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील तर त्या तुमच्या पूर्ण होतात. आता तुम्हाला एक अनुभव सांगते. एका ताईचा नवरा खूप दारू प्यायचा, खूप जास्त दारू प्यायचा. घरात खूप विचित्र वातावरण असायचं. तर त्या ताईने हे व्रत केलं होतं तर तिच्या घरातली परिस्थितीसुद्धा सुधारली, तिचा नवरासुद्धा सुधारला आणि ह्या सगळ्यातून ती खरंच मोकळी झाली आणि खूप छान असा संसार तिचा चालू आहे. म्हणजे खूप पवित्र सेवा आहे. आणि भगवान शंकर म्हणतात ना, भोळे शंकर, ते खरंच भोळे आहेत. तुमची जी काही इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण करतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी सेवा ही करायची असते त्यांच्यासाठी. त्यामुळे ही सेवा तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरातील अडीअडचणी दूर करू शकता. ज्या काही मनोकामना असेल त्या तुम्हाला पहिल्या सोमवारी संकल्प करून सोडायचा आहे. तर संकल्प कुठे सोडायचा तर हे सांगते. संकल्प तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे पहिल्या सोमवारी, तर पहिल्या सोमवारी जेव्हा तुम्ही शिवमंदिरात जाणार आहेत म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाणार आहे तेव्हाच तुम्ही तिथे संकल्प सोडायचा आहे. तेव्हाच तिथे महादेवांना बोलायचं आहे की मी ह्या कामासाठी किंवा ह्या अडचणीसाठी मी हे 16 सोमवारचं व्रत करत आहेत तर हे निर्विघ्नपणे करून घ्या, एवढंच बोलायचं आहे. नमस्कार करून घरी यायचं आहे आणि आपलं जे 16 सोमवारचं हातात घेतलेलं आहे व्रत ते पूर्ण करायचं आहे. 16 सोमवारपर्यंत 17व्या सोमवारी छान असं उद्यापन करायचं आहे. आत्ता सांगितलं त्याप्रमाणे उद्यापन करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीत मैत्रिणींनी मी सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीत नक्की करून बघा आणि काही जरी चुकलं तरी देव तुम्हाला काही लगेच काय म्हणतात त्याला शिक्षा देणार नाही. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.